मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी, कधीही कुणाकडे आपल्याला पैसे मागण्याची गरज पडू नये असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. त्यामुळे प्रत्येक जण मेहनत करत असतो आणि त्यासोबतच आपल्या मेहनतीसोबतच आपल्याला नशिबाची देखील साथ लागत असते आणि प्रत्येकाला असंच वाटत असते की उत्तरोत्तर आपली यामध्ये प्रगती व्हावी, आपलं स्वतःचं घर असावं, स्वतःची गाडी असावी. आपल्याला जर का प्रगती करायची असेल तर आपल्याला मेहनतीसोबत हार्डवर्कसोबत नशिबाची देखील गरज पडते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की असे काही साधे साधे जे उपाय आहेत ते केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगले दिवस आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यासोबतच आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती स्टेबल व्हायला त्यामुळे जास्त मदत होणार आहे. पैसा म्हणजे काय असतो? पैसा म्हणजे माता लक्ष्मीचं रूप असते. माता लक्ष्मी म्हणजे पैसा असतो. आपण जो पैसा कमवतो तो आपण व्यवस्थित ठेवणे किंवा त्याची काळजी घेणे हे देखील तेवढेच गरजेचं असते. आणि काही छोटे उपाय जर आपण त्यासोबत केले तर लक्ष्मी जी स्थिर होणे आपण घरामध्ये म्हणतो की म्हणजे असं नाही की आता सगळ्यांची परिस्थिती सारखी कधी नसते. कुणाला 1 लाख पगार असेल तर कुणाला 50,000 पगार असतो, कुणाला 20,000 पगार असतो, कुणाला 10,000 पगार असतो. प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. परंतु ते जे आपल्या घरामध्ये पैसे येतात, जेवढेही पैसे येतील तेवढे ते स्टेबल होणे खूप गरजेचं असते. म्हणजे असं नाही की खूप पैसे आहे आणि काही ना काहीतरी घरामध्ये चालूच आहे, घरामध्ये आजार पण चालू आहे, कोणी सतत आजारी आहे, डॉक्टरकडे ते पैसे जातात किंवा कोणाकोणाला बाहेरचे शोक जास्त आहेत, व्यसन आहेत. मग ते पैसे अशा कंडिशनमध्ये ते पैसे टिकतच नाही. भलेही मग ते लाख रुपये मिळू द्या परंतु ते पैसे टिकत नाही. आणि कुठे कुठे असं असते की 40-50 हजार रुपये पगार असतो तरीसुद्धा अतिशय छान पद्धतीने सगळ्यांचं सगळं चाललेलं असते. यासाठीच की आपल्या मेहनतीसोबत नशिबाची देखील गरज असते आणि जी घरातली स्त्री असते तिने अजून काही उपाय करावे. तर उपाय आपल्याला अतिशय साधे सोपे आणि छोटे छोटेच करायचे आहे. आपण संध्याकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावायचा आहे. त्यानंतर आवर्जून तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे. दिवा हा तुपाचाच लावण्याचा शक्यतो प्रयत्न करा. म्हणजे तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालतो परंतु शक्यतो तुपाचाच दिवा लावावा. माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे रोज संध्याकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा हा लावायचाच आहे. तसं तर खूप जणांचा असा नियम असतो की रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा. ते यासाठीच असते की तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे. तुळस ही हरिप्रिय आहे आणि जिथे तुळशीची पूजा होते तिथे भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि भगवान श्रीहरी विष्णू जिथे वास करतात तिथे माता लक्ष्मी आपसुकच वास करते. त्यामुळे तुळशीजवळ दिवा हा रोज संध्याकाळी लावावा. संध्याकाळच्या वेळी मुख्य दरवाजा आहे तो ॲटलिस्ट 5 मिनिटं तरी आपण उघडा ठेवायचा आहे. म्हणजे आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये जरी राहत असतो, अगदी समोरासमोर जरी डोअर असत तरीसुद्धा एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण संध्याकाळच्या वेळी दरवाजा हा उघडा ठेवू शकतो. कारण ती माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते. तिन्ही सांजेची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते. असं म्हणतात की माता लक्ष्मी ही दिवसभरातून 7 वेळेस आपल्या दरवाजावरती येत असते. परंतु आपलं नशीब कसं आहे त्यावरती डिपेंड असते. म्हणजे घराच्या बाहेर चपलाचा खूप ढिगारा पडलेला आहे, अस्ताव्यस्त दरवाजा पडलेला आहे, स्वच्छता नाही, खूप असं तिथे जाळी लागलेली आहेत, कचरा पडलेला आहे, असं आपला मुख्य दरवाजाचा बाहेरचा जो पोर्च आहे, म्हणजे आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो तर तो पोर्च किंवा अंगण जिथे असते, ज्यांचे खाली घरं वगैरे आहेत ते, तर तो जो डोअर आहे तो अतिशय स्वच्छ असला पाहिजे. बाहेरचा जो पोर्च आहे तो अंगण आहे ते अतिशय स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे आपण घरामध्ये प्रवेश हा मुख्य दरवाजातूनच करतो, माता लक्ष्मी देखील मुख्य दरवाजातूनच घरामध्ये येत असते. तर आपला जो दरवाजा आहे तो अतिशय स्वच्छ असला पाहिजे. त्यासमोर धूळ नसली पाहिजे, चपलांचा ढिगारा नसला पाहिजे. चप्पल हे खरंच एक म्हणजे आजकाल खूप जणांकडे, आता आमच्याकडे तेच आहे, सगळ्यांकडेच तेच आहे की प्रत्येक व्यक्तीला 5-5 किंवा 6-6 चप्पलची जोड असतात. त्यामध्ये शूज असतात, सँडल असतात, वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी चप्पलची असते. म्हणजे व्यक्ती जर म्हटलं 1 आणि चपला जर म्हटलं तर 10 असं असते. परंतु तरी देखील ते चपला हा व्यवस्थित ठेवणे, नीटनेटक्या ठेवणे, ज्या चप्पल खराब झाल्या आहेत त्या सांभाळून न ठेवता फेकून देणे की आपण आता त्या 3-4 महिन्यापासून यूज केल्याच नाही, मग आता त्याचं काय करणार, इथून पुढे तरी कुठे यूज करणार. मुलं जे असतात ते वरच्यावर मोठे होतात, त्यांना मग ते शूज किंवा चप्पल ते छोटे पडतात. मग अशा वेळी ते सरळ चांगले जर असतील तर कुणाला देऊन टाका, नाही तर ते सरळ कचऱ्याच्या गाडीमध्ये फेकून देणंच खूप चांगलं. आणि त्यामुळे आपण ते व्यवस्थित ठेवू देखील शकतो आणि अस्ताव्यस्त असं ते पडत नाही. आपल्यालाच ते काम कमी होते आणि ते व्यवस्थित आपण नीटनेटके ते चप्पलच्या स्टँडमध्ये चप्पल शूज जे काय असेल ते व्यवस्थित बसतात देखील. तोरण जर तुम्ही लावत असाल तर आवर्जून तुम्ही कवड्याचं तोरण हे मुख्य दरवाजावरती लावा. कारण कवड्या हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे कवड्याचं तोरण तुम्ही लावू शकता. जे सणवार असतात त्यावेळी तुम्ही फुलांचं, झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याचं तोरण देखील आवर्जून लावावं. संध्याकाळच्या वेळी धूपदीप ही घरामध्ये लावली पाहिजे. तुमचं घर 2 रूमचं असो किंवा 10 रूमचं असो, परंतु संध्याकाळच्या वेळी
धूप अगरबत्ती ही देवाजवळ झाली पाहिजे, आरती देखील देवाजवळ रोज म्हटली गेली पाहिजे, घरामध्ये रोज विष्णू सहस्त्रनाम त्यासोबत श्री सूक्ताचं आवर्जून पठण झालं पाहिजे। तुमच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील तर खरंच तुम्ही हा उपाय करून बघा। सलग 21 दिवस विष्णू सहस्त्रनाम हे तुम्ही वाचून बघा। जर तुम्हाला वाचता येत नसेल तर आवर्जून तुम्ही 21 दिवस हा उपाय करायचा आहे। आवर्जून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम हे 21 दिवस रोज मोबाईलवरती लावून सकाळी ऐकायचं आहे। म्हणजे असा नियमच तुम्ही बनवा की 21 दिवस मला विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं आहे आणि त्याशिवाय मला ऑफिसला जायचं नाही किंवा घराच्या बाहेर कुठेही पडायचं नाही। हा उपाय तुम्ही करून बघा, खरंच आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत होते, त्यासोबतच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला नक्कीच मदत होते। एवढी ताकद विष्णू सहस्त्रनाममध्ये आहे। आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे वास करतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी आपसुकच वास करते, कारण भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मागे माता लक्ष्मी घरामध्ये येत असते। त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा उपासना आपल्या घरामध्ये आवर्जून व्हायला हवी। आपण आपल्या गुरूंची सेवाही करतच असतो, त्यासोबत ह्या गोष्टी करणे देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे तुम्ही असा एक नियम बनवा की विष्णू सहस्त्रनाम मी रोज उठल्यानंतर ऐकणार, श्री सूक्त मी रोज उठल्यानंतर ऐकणार। म्हणजे मोबाईलवरती लावून द्यायचं आणि आपलं काम करत राहायचं, परंतु काम करत असताना आपलं लक्ष त्याकडेच असलं पाहिजे। आणि जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनाम ऐकत जातो तर एक वेळ अशी येते की आपलं विष्णू सहस्त्रनाम पाठ होऊन जाते। म्हणजे माझं अथर्वशीर्ष देखील तसंच पाठ झालेलं आहे। ते संस्कृत आहे, मान्य आहे, अवघड आहे, आपल्याला एवढं पटकन म्हणता येत नाही, परंतु तरी देखील आपण जर का रोज रोज ऐकत गेलो तर नक्कीच आपल्याला त्याची सवय होते। खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम संस्कृतमध्ये वाचता येत असेल तर, कारण की वाचलेलं हे कधीही चांगलं असतं। आपण जेवढं वाचतो ते आपल्या आतमध्ये कुठेतरी जात असते, म्हणजे सगळंच असं बाहेर जाते असं नाही। खूप काही गोष्टी आपण ज्या वाचत असतो त्या आपल्या आतमध्ये रुजत असतात आणि त्यावरती आपण आपल्या डोक्यामध्ये त्या सतत क्लिक होत असतात। म्हणजे तुम्ही विचार करा की आपण गजानन विजय ग्रंथ हा वाचतो तर त्यामधले किती प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात, किंवा दासगणू महाराजांनी ते एवढं सुंदर लिहिलेलं आहे, एवढं रसाळ चरित्र अमृत महाराजांचं लिहिलेलं आहे की आपण जेव्हाही ते वाचून झाल्याच्या नंतर आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा सतत त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येत असतात, मनामध्ये येत असतात। त्यामुळे त्या जे ग्रंथ आहेत ते वाचावे। ते यासाठीच म्हटलं जातं की आपल्या डोळ्यासमोरून जाते, त्यासोबतच आपल्या मनामध्ये देखील ते म्हणजे 50% तरी आपल्या मनामध्ये ते उतरत असते। संध्याकाळच्या वेळी मीठ किंवा दही हे कोणालाही देऊ नये, कोणाकडे मागू देखील नाही आणि कोणाला देऊ देखील नाही। तसंच पैशाच्या बाबतीत देखील आहे। संध्याकाळची वेळ झाली की पैसे हे माता लक्ष्मीचं रूप आहे, पैसे म्हणजेच आपली जी लक्ष्मी असते, त्यामुळे संध्याकाळ झाली की मीठ किंवा दही हे कुणालाही देऊ नये आणि कुणाकडे मागायला देखील जाऊ नये। त्यासोबतच पैसे देखील कुणाला देऊ नये, पैसे ही आपली लक्ष्मीच असते, त्यामुळे पैसे हे कुणाला देऊच नाही। म्हणजे तुम्ही अतिशय नम्रपणे सांगू शकता की संध्याकाळची वेळ आहे, मी पैसे कुणाला देऊ शकत नाही। आणि जर गरज असेल तरच, म्हणजे मेडिकल इमर्जन्सी असेल तर तुम्ही देऊ शकता, अन्यथा काही देण्याची गरज नाही। आणि त्यानंतर आपण जे काही इन्व्हेस्ट करत असतो, समजा आता आपल्या बायकांना खूप सवय असते, सोन्याच्या दागिन्यांची खूप हौस असते, 3:30 मुहूर्तावरती आपण आवर्जून प्रयत्न करत असतो की सोनं हे घ्यावं, थोडं का होईना परंतु सोनं हे घ्यावं। तर सोनं जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला म्हणजे असं कौतुक वाटतं की आपण घेतलं, त्यामुळे आपण आपले जे मैत्रिणी वगैरे असतो त्यांना ते शेअर करत असतो किंवा ते दाखवत असतो, परंतु सोनं देखील एक लक्ष्मीचं स्वरूप असते, आपण ती लक्ष्मी त्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतो। त्यामुळे असं गाजावाजा न करता कधीही तुम्ही जी वस्तू घ्याल, सोन्या चांदीची जी वस्तू घ्याल ती अगोदर आणायची आहे, देवघरामध्ये ठेवायची आहे, पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कपाटमध्ये ठेवून द्यायची आहे। जेव्हा आपण ते घालतो, परिधान करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला ते माहीतच होते। त्या गोष्टी देखील पाळणं खूप गरजेचं आहे। म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की नजर वगैरे लागते, तर ते म्हणजे कुणाच्या बाबतीत ते खरे असू शकते की खरंच कुणाची नजर लागते। त्यामुळे आणि गाजावाजा करायची गरजच काय आहे, अतिशय साध्या सोप्या सिंपल पद्धतीने देखील आपण जगू शकतो। काही गरज नाही कुणाला काय आहे, कोणाला काय दाखवण्याची। आणि समोरच्या व्यक्तीला तसं पाहिलं तर खरंच खूप असा फरक देखील पडत नसतो की आपण काय केलं किंवा काय केलं नाही। त्यामुळे कुणाला नाही सांगितलं तरी सुद्धा चालते। आपल्याला माहीत आहे ना, आपल्या मनाला माहीत आहे, आपल्या भगवंताला माहीत आहे, हेच जास्त गरजेचं आहे। त्यानंतर जेव्हाही तुमची पेमेंट होईल, पगार होईल, आता ऑनलाईन सगळे पेमेंट होत असतात, मध्ये महिन्याच्या महिन्याला जमा होत असतात, परंतु तरी देखील त्यातले थोडेसे पैसे काढावे, ते देवाच्या समोर ठेवावे। 100 रुपयाची तरी मिठाई तुम्ही घरामध्ये नक्की आणा, यामुळे देखील खूप फरक पडतो। ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण म्हणतो की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे देखील जीवनामध्ये खूप आनंद येतो, खूप आनंद निर्माण होतो। त्यासोबतच जीवन जगण्यामध्ये आपल्याला उभारी येते आणि आर्थिक ज्या परिस्थिती आहेत त्या नक्कीच सुधारवायला मदत होते। त्यामुळे मी जसं तुम्हाला सांगितलं की विष्णू सहस्त्रनामचा तुम्ही उपाय नक्की करून बघा। 21 दिवस हा उपाय करायचा आहे। तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, त्यासोबतच ज्या काही आर्थिक परिस्थितीमधल्या ज्या काही टंचाई आहेत त्या नक्कीच दूर व्हायला मदत होतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।